भेसळ केलेलं दूध कोणत्या डेअरीत जातं याची माहिती आहे. दूध भेसळ करणाऱ्यांनी दूध भेसळ करणाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे. 24 जणांनी पुणे ग्रामीण पोलिसांना ही मोठी माहिती दिली आहे. आरोपीकडून प्राप्त झालेल्या माहितीचा अहवाल पोलिसांकडून एफडीए अधिकाऱ्यांना देण्यात आलाय. परंतु एफडीए अधिकाऱ्यांकडून या संदर्भात कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याची सुद्धा तक्रार करण्यात आली. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेत. चंद्रशेखरजी, अत्यंत गंभीर असा मुद्दा आहे, कारण भेसळ केलेलं दूध नेमकं कोणत्या डेअरीत जातं याची माहिती पोलिसांना देण्यात आलेली आहे. मात्र तरी सुद्धा त्यामध्ये दिरंगाई होत आहे एफडीएच्या माध्यमातून अशी माहिती मिळते. एफडीए अधिकाऱ्यांकडून या संदर्भात कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याची तक्रार समोर आली आहे. काय हा संपूर्ण गैरप्रकार आहे? कारण खरं तर 4 जुलैला जी छापेमारी झाली ती मंचरच्या सुशांत हिंगे याच्या या गोडाऊनवरती छापेमारी झाली. सुशांत हिंगे हाच या सगळ्या दूध भेसळीचा मास्टर माइंड आहे. आतापर्यंत पुणे ग्रामीण पोलिसांनी 24 जणांना अटक केलेली आहे. या अटकेमध्ये या आरोपीनं एक महत्वाची माहिती जी आहे ती पुणे ग्रामीण पोलिसांना दिलेली आहे. ज्या भेसळ केलेलं दूध जे आहे ज्या डेअरीनं दिलं जात होतं त्या डेअरींची नावे त्याचबरोबर काही पुरावे जे आहेत ते पोलिसांना देण्यात आलेले आहे आणि पोलिसांनी हे आरोपीने दिलेली माहिती आणि पुरावे एफडीएच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलेली आहेत. अत्यंत सगळा धक्कादायक प्रकार आहे कारण आणि ज्या पद्धतीने आपण बघू शकतोय की या एफडीए अधिकाऱ्यांकडे सगळी माहिती सध्या उपलब्ध आहे, परंतु एफडीए अधिकारी या डेऱ्यावरती कारवाई का करत नाहीत हा एक महत्वाचा सवाल आता प्रश्न पुढे उपस्थित केला जात आहे. छोट्या आस्थापना अर्थात ज्या छोटी आस्थापना आहेत त्यांच्यावरती एफडीएचे अधिकारी एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे कारवाई करतात, परंतु मोठ्या प्रमाणात ज्या आस्थापना आहेत ज्या कंपन्या आहेत ज्या दूध डेअऱ्या आहेत त्यांच्या पुरावे त्यांच्याकडे सध्या आहेत, परंतु तुकाराम मुंडे आणि त्यांचं एफडीए काय कारवाई करत नाही असा सवाल जो आहे त्यांच्यावर उपस्थित केला जात आहे. करण, नक्कीच चंद्रशेखर, अत्यंत गंभीर असा मुद्दा आहे, कारण सर्व गोष्टींची माहिती असून सुद्धा एफडीएच्या माध्यमातून कारवाई करण्यास दिरंगाई होते. एफडीए अधिकाऱ्यांशी या संदर्भात काही चर्चा झाली का? लोकशाहीनं अनेक वेळा एफडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु एफडीएकडून याबाबतची माहिती समोर येताना किंवा देताना दिसत नाही. एफडीएकडून जी आहे ती खरं तर या संदर्भातील माहिती समोर येणं आवश्यक आहे. करण, नक्कीच चंद्रशेखरजी, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा विश्लेषणासाठी. प्राप्त माहितीचा पोलिसांकडून एफडीए अधिकाऱ्यांना खरं तर सर्व गोष्टी पोहोचवल्या जात आहेत, मात्र तरी सुद्धा एफडीए अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कारवाईसाठी दिरंगाई करण्यात येत आहे. भेसळयुक्त दूध कोणत्या डेअरीत जातं याची माहिती प्राप्त झाली. दूध भेसळ करणाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. प्राप्त माहितीचा पोलिसांकडून एफडीए अधिकाऱ्यांना खरं तर सर्व गोष्टी सांगितल्या, तरी सुद्धा एफडीए अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कारवाई करण्यासाठी दिरंगाई होत असल्याची तक्रार आता समोर आली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.